चंद्रपूर महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौर पदाच्या निवडणुका अत्यंत चुरशीच्या आणि नाट्यमय ठरल्या. महापौरपदी भाजपच्या संगीता खांडेकर यांनी एका मताच्या फरकाने विजय मिळवत महापौर पदावर आपले नाव कोरले. महापौर पदाच्या निवडणुकीत संगीता खांडेकर यांना 32 मते मिळाली, तर काँग्रेसच्या उमेदवार वैशाली महाडोळे यांना 31 मते मिळाल्याने निकाल शेवटच्या क्षणापर्यंत अटीतटीचा राहिला. या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचे 2 नगरसेवक अलिप्त राहिले, तर AIMIMचा 1 नगरसेवक तटस्थ राहिल्याने राजकीय समीकरणे बदलली. अखेर शिवसेना, उबाठा गटाच्या पाठिंब्याने भाजपने महापौर पदावर विजय मिळवला. दरम्यान उपमहापौर पदाच्या निवडणुकीत मतदानानंतर दोन्ही उमेदवारांना समान मते मिळाल्याने निकालावर सस्पेन्स निर्माण झाला. नियमाप्रमाणे ईश्वर चिठ्ठी ड्रॉ ऑफ लॉट्स काढण्यात आली. या चिठ्ठीत शिवसेना उबाठा गटाचे प्रशांत दानव यांच्या नावाची चिठ्ठी निघाल्याने त्यांची उपमहापौरपदी निवड निश्चित झाली. निकाल जाहीर होताच भाजप आणि शिवसेना उबाठा या दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी महापालिका परिसरात जल्लोष केला. एकमेकांचे अभिनंदन, घोषणा आणि आनंदोत्सवामुळे परिसर उत्साहाने भरून गेला. महापौर व उपमहापौर निवडीदरम्यान सभागृहात मोठा तणाव, राजकीय हालचाली आणि चर्चांचा जोर होता. या निकालामुळे चंद्रपूर महानगरपालिकेतील सत्ता समीकरणे बदलली असून आगामी काळातील महापालिकेच्या कारभारावर आणि विकासाच्या दिशेवर या निर्णयांचा मोठा प्रभाव पडणार असल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे. श्री माननीय बावनकुळे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली व श्री आमचे अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या सहकार्यातून आज या महापौर निवडीमध्ये आम्ही आमच्या मित्र पक्षाचे नेते संदीप गिरेजी असतील, प्रशांत दानवजी असतील व नंदू नागरकरजी असतील यांनी आम्हाला पाठिंबा दिला. चंद्रपूरच्या विकासासाठी भारतीय जनता पार्टी, एक शिवसेना एकनाथ शिंदेजी व आता श्री संदीप गिरेजी यांच्यासोबत आमचा जो करार झालाय त्या करारानुसार चंद्रपूर शहराच्या विकासामध्ये आम्ही सर्वांनी एकत्र राहायचं व चंद्रपूरच्या प्रगतीचा, विकासाचा झंझावात वेगाने करण्याचा आम्ही संकल्प केला आहे. माननीय देवेंद्रजींनी आम्हाला विश्वास दिलाय की चंद्रपूर महानगरपालिकेच्या विकासामध्ये कुठेही आम्ही निधी कमी पडू देणार आणि मला विश्वास आहे की आज आम्ही एकत्र आलो हे विकासासाठी, चंद्रपूरच्या प्रगतीसाठी. ही प्रगती वेगाने होईल हा विश्वास मला आहे आणि मी स्वतः या चंद्रपूर महानगराच्या विकासाचा आराखडा करण्याचा निर्णय केला की आमचं चंद्रपूर हे महाराष्ट्रामध्ये एका उत्तम शहरापैकी एक शहर आहे. आमची भूमिका होती ते आम्ही पार पाडली. आम्हाला आज विजय झाला. सुधीर भाऊ यांचे सुद्धा मी आभार व्यक्त करते. तसेच सगळे आमचे नगरसेवक, सगळे सगळ्या प्रभागाचे यांना सुद्धा मी धन्यवाद करते. मी महापौर झाल्यानंतर आज मला संधी दिली आहे, तर या शहराचा विकास कसा होईल, पाणी व्यवस्था असो, रिंग रोड, महानगरच्या शाळा असो, सगळे मी या शहरासाठी पूर्ण प्रयत्न करेन. आणि आमच्यासोबत आमची भाऊ आहे, त्याच्यामुळे आम्ही केंद्र सुद्धा राज्यात आम्ही भरपूर निधी या शहरासाठी आणून विकास. चंद्रपूर शहराच्या विकासासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना मनापासून चंद्रपूर शहराच्या विकासासाठी काम करेल आणि जनतेच्या प्रश्न सोडवेल असा मी आपणास शब्द देतो. माझ्या 32 नगरसेवकांनी मला जे मतदान दिलं त्यांचा मनापासून आभार व ईश्वरांनी माझ्या पाठीशी आशीर्वाद दिला त्याबद्दल ईश्वराला सुद्धा मी त्यांचा आभार व्यक्त करतो. क्या आप भी चाहते हैं जटिल रोगों पर विशेष रूप से आयुर्वेदिक उपचार? तो मिलिए 77 वर्षों से आयुर्वेद सेवा में लगी हुई शिवशंकर आयुर्वेदिक एजेंसी, अनुभवी वैद्य डॉक्टर, सभी प्रसिद्ध कंपनियों की दवाइयाँ और सभी प्रकार की जड़ी बूटियों और रोग प्रतिकारक शक्ति बढ़ाने के लिए कई प्रकार की दवाइयाँ प्राप्त करने का एकमात्र विश्वसनीय स्थान। हमारे यहाँ सभी प्रतिष्ठित कंपनियों की दवाइयाँ उपलब्ध है। समय सुबह 10 बजे से रात 9 बजे तक, तो फिर इंतजार किस बात का। महाजन मार्केट के पास, टेम्पल बाजार रोड, सीताबर्डी, नागपुर। 8605245080 9112079000।